नमस्कार मंडळी. वेट लॉस सीरीजमध्ये आज आपण बनवतो टँगी सॅलड. तर यासाठी आपण काय करायचं आहे, कढईमध्ये छान तेल गरम करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही ऑलिव्ह ऑइलही वापरू शकतात. तर इथे मी साधं तेल वापरलेलं आहे. त्यामध्ये पाव चमचा आपण जिरं तडतड्याची वाट पाहायची आहे. छान जिरं आपलं शिजलं की यामध्ये उभी चिरलेली 2 मध्यम आकाराची गाजरे मी घालून घेतलेले आहेत. आता गाजरांची साल काढायची, त्यांना व्यवस्थित धुवून त्याचे उभे असे तुकडे करून घ्यायचे आहेत. आता छान आपली गाजर परतून झाली की आपण थोडा गॅस मोठा करून त्यावरती पिवळी शिमला मिरची आपण घालून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण थोडा वेळ वाट पाहायची आहे की आपली भाजी थोडीशी शिजण्याची. एखाद मिनिटानंतर यामध्ये आपण लाल शिमला मिरचीचे उभे कापलेले तुकडे यामध्ये घालून घेणार आहोत आणि आपल्याला इथे गॅस मोठाच ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्या भाज्यांमधला पाण्याचा अंश आहे तो जरा निसरून जाईल. आता यामध्ये आपल्याला कुठल्या आवडीच्या, तुम्हाला जशा आवडतील तशा भाज्या वापरू शकतात. म्हणजे तुम्ही यामध्ये हिरवी शिमला मिर्च, कॉर्न, मशरूम अशा भाज्या वापरू शकतात. आपल्या भाज्या झटपट शिजण्यासाठी यामध्ये चवीपुरतं मीठ, थोडंसं लाल तिखट आणि काळी मिरीची पूड वापरायची आहे. आता छान आपल्याला हे सर्व मसाले एकत्र परतून आपल्या भाज्यांना लागतील यासाठी ढवळून घ्यायचे आहेत. छान ढवळून झाल्यानंतर आपण यामध्ये 1-2 मिनटानंतर गॅस बारीक करायचा आहे आणि मिक्स हर्ब पावडर साधारण 1 मोठा चमचा, 1 चमचाभर यामध्ये टॉमॅटो केचप, 1 चमचाभर मेयोनीज असे सर्व सॉस घालून घ्यायचे आहेत. आपल्याला सॉस व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहेत आणि 1 मिनटानंतर आपल्याला सॉस यामध्ये पूर्ण एकत्र झाले की आपण यामध्ये एक सिक्रेट असं इन्ग्रेडियंट वापरणार आहोत. आपण यामध्ये दूध घालून घ्यायचे आहे. आता इथे मी 2 चमचे दूध यामध्ये घालून घेणार आहे, जेणेकरून आपले सर्व जे सॉस असतात ते भाज्यांना व्यवस्थित लागतात आणि यानंतर आपल्या सॅलडची चव खूप सुंदर होते. तर तुम्ही ही ट्रिक नक्की वापरून पहा. आता दूध थोडं आटण्याची वाट पाहिजे. 1-2 मिनटानंतर आपलं दूध आटलं की आपल्याला हा सॅलड थंड किंवा गरम तुम्ही सर्व करू शकतात. आता इथे सॅलड तुम्ही असाही सर्व करू शकतात किंवा तुम्ही यामध्ये पार्सली किंवा कोथिंबीर घालून सर्व करू शकतात. आता नक्की ट्राय करा तुम्ही ही रेसिपी. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.